अगदी पारंपरिक पद्धतीने एकदम सोप्पा असा टोमॅटोचा सार मी इथे केलेला आहे. तुम्हाला नक्की आवडेल आणि थंडीचे दिवससुद्धा चालू झालेत, त्यामुळे तुम्ही हा सार एकदा तरी करून बघा. त्यासाठी फार काही साहित्य लागणार नाही आहे. टोमॅटो अशा पद्धतीने वरच्या बाजूने कट करून कुकरला 2 शिट्टी करून पाणी न घालता शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो आपले छानपैकी शिजलेले आहेत. याची वरची साल काढून आपण मिक्सरला छोट्या छोट्या फोडी करून छान प्युरी तयार करून घेणार आहोत. प्युरीही तयार झाली आहे. आता याला फोडणी करण्यासाठी आपण एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. कोणताही सार करताना तुपाची फोडणी करतात, त्यामुळे 1 चमचावर तूप घातलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, हिंग, चिमूटभर हळदसुद्धा घालून घ्यायची आहे. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आपण यामध्ये चिरून चेचून घालू शकतात. त्याच्यानंतर फ्रेश कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत आणि फोडणी छान झाल्यानंतर ही वाटलेली टोमॅटोची प्युरी त्यामध्ये घालून घ्यायची आहे. अगदी काही मिनिटातच हा टोमॅटोचा सार होणार आहे. नक्की करून बघा. चवीनुसार आपण इथे लाल तिखट, थोडासा दाण्याचा कूट घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. साखरसुद्धा घालायची आहे आणि टोमॅटोचा सार थोडासा घट्ट होण्यासाठी मी इथे बेसन पिठाचा वापर केलेला आहे. त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालून छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तीही यामध्ये ॲड केल्यानंतर घट्टपणा येतो. 1 पेलाभर किंवा 1 ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आहे. पातळ जेवढा पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि काही मिनिटातच टोमॅटोचा सार आपला तयार होणार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. जर आवडली असेल तर जरूर शेअर करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी आस्वाद रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. टोमॅटोचा सार आपला इथे तयार झालेला आहे. खूप सुंदर सुगंध सुटला आहे. नक्की करून बघा. मी आता सर्व करून घेते. गरम गरम भाताबरोबर अप्रतिम चवीचा हा टोमॅटो सार लागतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन.